जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले. ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाचा आरक्षण त्याची आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून, पाणी देण्यापासून, आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी केलेली आहे. समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे, स्वर्गीय विनायकराव मेटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत मी उतरलेलो. जगात 58 मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले, एक आदर्श जगात घडवला. त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती. मी 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. 5 वर्षाच्या त्या काळात जेवढे आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि नुसतं सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला, सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये, विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला. त्यावेळेस तिथं कुणीही गेलं नव्हतं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मी स्वतः पहिल्यांदा गेलो. अधिवेशन चालू होतं. दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही. ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निष्ठा आहे. खरं तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यावेळेस 80,000 कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहेत. त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहे. तेही आपण तपासून पाहू शकता. मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडलेलं. तसं माझं त्यांचं काही वैर नाही. जीवनामध्ये कधीच 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही. एक आरोपही केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला 18 पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना
हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही. म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा. यासाठी ही धडपडा. मी 17 तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना 2च प्रश्न विचारले होते. त्या 2 प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत. माझी विनंती आहे माध्यमांना, हे 2 प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा. आपण लोकशाहीचे 4था स्तंभ आहात. मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे, आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये, फायदा ओबीसी मध्ये. त्याचं उत्तर नाही आलं. आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता. आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला, जे गावकुस घालून दिलेलं आहे, आज मागच्या 2 वर्षापासून ते बिघडलंय. एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा, हे मित्र आता मित्र राहिले नाही. 2 सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकरं जर विचार बदलले आणि एक जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्ख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही, अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं. आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल. मला आजही आठवतं या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे. त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली, ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली. ही प्रवृत्ती कुणाची आहे? हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपवण्यासाठी, हे कुणाचे आहे? आम्ही तर असं केलं नाही. जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसू. अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील, तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं, दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले, मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला. एवढे असंख्य उदाहरण आहेत. आणि आज मात्र जरांगेंनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा. अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं, ओबीसी मध्ये जास्त मिळतं. आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हाकेंना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे?
तुम्ही वाघमारेंना मारलं, तुम्ही कर्नलला मारलं. अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं. आणि आता मात्र काही लोक मला भेटले, मी कट केला, मी त्याच्या पाठीमागे, माझ्या जीवाला धोका आहे. आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे. मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका काय? माझं त्यांचं बादाला बांध आहे? माझं आणि त्यांचं वैर काय? माझं आणि त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून चढू. 2 दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची. आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात. कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय का? त्यांना पाठवून, ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करताय. आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहेत. कारण मी एका सभेत दिलेले 2 समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले, त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी नाही. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय, असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू. म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि यांचं बोलणं, मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची. आमची तर जपच आहे. पंकजा ताईला काय नाही ते बोलायचं. घरात इंग्रज आले होते. ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही, पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय. का? तो हो, आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता.
आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं. माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं, काही. आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. मी का चालू ठेवतो? का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं, आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात, त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो. सहकार्याला तर बोलतोच, पण त्यांच्या अडचणी सोडवतो. आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. आणि मला संपवायचं म्हणजे का? मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार, पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो. कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू बाहेर काढलं होतं. एका ठराविक जातीमधून हकलू लाता मारून. म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो. ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो. आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली, हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. सुरुवातीलाच ईडब्ल्यूएस जर विषय झाला असता तर त्या 500 जणांचा जीव वाचला असता. नाहीतर त्या 500 जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती. तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता. ह्याला संपून टाकील, आता मला संपून टाकील म्हणले. आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार? मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे. मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही, हा माझा प्रश्न. आणि राहिलं जरांगे साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न, माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी, आणि याच्यात माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही. आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काही करू नका, मराठा समाजाला काय करू सांगतोय काही करू नका. म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता? हे आता अति झालंय, एवढं अति झालंय. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची, कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या, ओळख झाली की फोटो काढायचा, फोन करायचा. आम्ही आपल्या कामात, आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही. होऊ द्या ना एकदा, जे व्हायचंय ते. याला ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय. आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे. त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडेही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही. आमच्यासारख्याला संपवायला निघाले. केले काय? आरक्षणाची बाजू घेतली. 25 वर्ष लढलो आणि 25 वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी. त्यांच्या विरोधात कुणी बोललं
हक्के बोलले की हक्केला मार, वाघमारे बोलले की वाघमारेला मार, कर्नर बोलले की कर्नरला मार. दादागिरी कुणाची आहे? समाजामध्ये अंतर कुणी पाडलं? अंतर्वेलीतूनच पडलं ना. त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील, असं नाही. तुम्ही जरा तुमचं मागून बघा. तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले? मी आता सरकारला विचारणार आहे, काय त्यात ऍक्शन झाली? एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात. यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे. पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही. माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे आहे. पण विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल, जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल. जरांगे असं करू नका. आपलं वैर काय आहे? एक लढाई आहे. तुम्ही ओबीसीचं घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूएस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या. ते 10% सुद्धा टिकलंय राज्य सरकारने दिलेलं. आता ते आरक्षणावर बोलत नाहीत. त्यांना आता शेतकरी नेता व्हायचंय. त्यांच्या दृष्टीने आता 500 मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही आहे. त्यांना नसलं तरी आम्हाला आहे, सरकारलाही आहे. पण अशी थोतांडगिरी करू नका. तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय. आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला वाटतं, मला नाही. आणि कृपा करून मी जे 2 प्रश्न विचारलेत, कधी, कुठं, कसं, या एकदा समोर. ओबीसी का ईडब्ल्यूसी? तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला. ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही. ही धमकी नाही. ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. हे ऑन इयर धमकी कुणाला दिली? वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली? ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका. धमकी कुणी दिली? जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपून टाका ना. गोळ्या घाला, आम्हाला संपून टाका. आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या म्हणण्यावर चालत असतील तर हेही काही सोपं नाही तुम्हाला. आम्हाला संपून टाका. फक्त तुम्ही राहा. मला आजही आठवतं ज्यावेळेस 17 तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार, तत्वज्ञानी, शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे, तिथंच न्याय मिळू शकतो. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी, अनेक माझ्या सहकाऱ्यांनी म्हणले की ही भूमिका घेतली ईडब्ल्यूएसची तरच फायदा, असा फायदा होत नाही. मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलोत आणि आज जर कुठं काय मिळत असेल
आणि ते मिळत असतील आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे. रोज उठलं की एक धरायचा, त्याला हाणायचं ह्याच्या आईला आणि त्याच्या आईला. अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त त्यांना शिव्या द्यायला ठेवल्यात. ऑन एअर काही बोलायचं आणि ऑन एअर बोललेलं त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल. म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआय कडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित, माझ्यावर आरोप केलाय ना, माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कळू द्या. विनाकारण एकदा एखादी 15 मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं 30 वर्षाचं संबंध राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल. आता जनता सुद्धा दूधखोळी राहिलेली नाही. तुमचंही काय चाललंय काय नाही, बुडाखाली काय चाललंय, कुठून काय चाललंय, कसं काय चाललंय. आम्ही 5 वर्ष विरोधी पक्ष नेते होतो. आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला की आमच्याकडे नाहीत, पण आम्ही शांत आहे. आम्हाला सबंध समाज एकत्र करायचा आहे. पुन्हा या महाराष्ट्रात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकूस उभा करायचा आहे. म्हणून आम्ही दम धरलेला आहे. मला एवढंच बोलायचं होतं. माझं निवेदन संपलंय. धन्यवाद. यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले. तर काही लोक नेमून गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा गाडीचं लोकेशन ट्रेस करणं असे देखील प्रकार केले जातात असं देखील त्यांनी आरोप केला. आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय. मला काय बंद कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करण्याचं? आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात. ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो. अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडेच का मोबाईलची फॅक्टरी आहे? अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, टीआरपी मिळते. आता माझ्या प्रश्न आणखीन मिळेल. कुणाला सोडलं तुम्ही? कुणालाच नाही. बाकी पुण्याच्या घरावरती आता हल्ला झाला थोड्या वेळापूर्वी. पुण्याच्या घरावरती हल्ला, आरोपीच्या घरावरती मला माहित नाही. मी काय ऐकलं ना. आता तुमच्याकडनंच मी सुरेश ऐकतोय. त्यांच्या कार्यकर्ते नेमकं जाणून बुजून केलं जातं. आता हे बघा, एक लक्षात घ्या. खुने त्यांचेच, गरुड त्यांचाच, सगळे आरोप त्यांचेच. बरोबर आहे. तेच आरोप करणार, तेच सांगणार, सगळं तर त्यांचं आहे. आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं, मी तर माझ्याकडे बातमी नाही, तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची. म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं सीबीआय कडे दिला गेला पाहिजे. काही जरी म्हणलं, 1 मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल, पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहेत. म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहेत. गंगाधर कालपुटे यांना कोकणासारखं धोरण घेऊन मारू अशा पद्धतीचा जो दादा गगड नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी तुम्ही धमकी दिल्याचा मी धमकी दिली? अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा करू? त्या सभेत मी बोललो होतो. त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला, तू सभेला येणार आहेस का? आठवतं का सुरेश? मी त्यावेळेस त्याला म्हणलं काय नक्की नाही बाबा, काय
भुजबळ साहेब कशी येते त्याच्यावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे. लोकसभेला फॉर्म भरला कसा, त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे, कशासाठी? फॉर्म भरला पण प्रचार नाही केला. आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणं एवढे सुरेश तुम्ही स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली, नगरपालिकेची आचारसंहिता लागली, त्यानंतर हा सगळा प्रकार. आता तुम्हाला याच्यातनं तरी काहीतरी समजावं की हे कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे काय. एवढ्या जणांना आवरण आहे काय मी? कमाल आहे. आता मला त्या दिवशीच्या सभेत मी इथे ईडब्ल्यूएस ओबीसीचा मुद्दा काढला, त्याच्यामुळे राग आला का चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग आला मला माहितच नाही. दोन आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता. त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता. हे खोट आहे. कशाला कुणाची वाट बघू? मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका असा आरोप तुमच्यावर केला. माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका आहे असं तुम्ही समजा. मी काय कोविड व्हायरस झालो का काय अचानक? काय चाललंय? हे आरोप आहेत. काही मंत्र्यांना सुद्धा माझ्यापासून धोका. अजब आहे. साहेब आता या प्रकरणी तुम्ही काही मानहानीचा दावा काही करणार आहात का? मी वकिलांशी चर्चा करून त्या निर्णय करणार आहे. मनोज जरांगे त्यांची गावठी भाषा किंवा गावाकडची भाषा या नावाखाली मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सदस्य असतील, तुम्ही असाल किंवा इतर कोणी त्यांना घालून पाडून शिवराळ शब्दात बोलतात, तरी पण त्यांच्यावर आजपर्यंत कधीही कारवाई केली गेली नाही. त्यांना स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट सरकार देतंय का? मी तेच तुम्ही प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच हे विषय बोललोय. मी स्वतःच प्रश्न विचारलाय की ऑन एअर जर ते मान्यवर कॉन्स्टिट्युशनल पोस्टच्या तिथं बसलेल्या मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून आमच्या सगळ्यापर्यंत कुणाची आयमाय काढायची ऑन एअर आणि त्यात सरकार काय करणार नाही. आम्ही काय एवढे बुळे नाहीत ह्या सगळ्या गोष्टी न समजायला. मंत्रालयामध्ये 75% हे वंजारा समाजाचे अधिकारी चांगले आहेत, पण 25% अधिकारी हे तुमच्या ऐकण्याचे आहेत असा जरांगे पाटलांचा. बरं 75%ला तरी चांगले म्हणले, त्यांचे त्याबद्दल आभार. चला ठीक आहे, ओके, आभारी सगळ्यांचा. मी म्हणलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा करून मी निर्णय करणार. धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना आव्हान दिलेलं आहे. सगळं प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी गेलं पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले. माझं आणि मनोज जरांगेंचं वैर काय असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे. तर माझी नार्को टेस्ट करा आणि जरांगेची देखील नार्को टेस्ट करा असं आव्हानच धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे. माझ्या मनात पाप असेल तर ब्रेन मॅपिंग सुद्धा करा असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. मी ओबीसी मंचावर गेल्यामुळे जरांगेंकडनं असे आरोप आपल्यावर केले जात आहेत असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. माझी प्रतिमा गुन्हेगारासारखी करण्याचा हा प्रयत्न आहे असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तसंच मी स्वस्थ बसणार नाही आणि बसूही देणार नाही असं थेट आव्हान त्यांनी जरांगे यांना दिलं आहे. आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली. 2.5 कोटींची डील झाली होती. जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता. मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हल्ल्याप्रकरणी आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अटक. अमोल खुणे हा कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपी.
ताब्यात घेतलेल्या दोघांकडे पंकजा मुंडे आणि बावनकुळेंबाबत सुद्धा खूप माहिती, धनंजय मुंडे, सुरेश धस यांचीही माहिती असल्याचा जरांगेंचा दावा. तर घटनेचा सखोल तपास होणं गरजेचं, धनंजय मुंडेंची चौकशी करा, जरांगेंची मागणी. जरांगे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर पोलिसांनी तातडीने काळजी घ्यायला हवी, चौकशी करून तात्काळ कारवाई करायला हवी. जरांगे पाटलांच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सरकारने जरांगेंच्या आरोपांची चौकशी केली पाहिजे, जरांगेंच्या आरोपांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर गृह विभागाने सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अंबादास दानवे यांची मागणी. जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची एसआयटी चौकशी करावी, बजरंग सोनावणेंची मागणी. तसेच केंद्रीय पातळीवर चौकशीची मागणी करणार बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया. आरोपींची भाऊबीजेच्या दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट, धनंजय मुंडेंची कार्यकर्ता कांचन सोबत 20 मिनिटात चर्चा झाल्याचा जरांगेंचा दावा. जरांगेंकडून धनंजय मुंडेंचा बीडचा नासका असा उल्लेख. धनंजय मुंडे, तुम्ही मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, हे लक्षात ठेवा, जरांगे पाटलांचा इशारा. जात पात धर्म पाहून कधीही राजकारण केलं नाही, जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून परळीतील आंदोलनासाठी जागा, पाणी आणि गाड्याही दिल्या. मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे या पृथ्वीवरच नसावा यासाठी मनोज जरांगेंची धडपड, त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनातून मला संपवायचं आहे, मुंडेंचा हल्लाबोल. ईडब्ल्यूएस की ओबीसी कशामध्ये जास्त आरक्षण मिळतं, आरक्षणासाठी चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावी, धनंजय मुंडेंचं जरांगेंना आव्हान. जरांगेंना मारण्याची धमकी देणारे त्यांचेच धनंजय मुंडेंचा आरोप. जरांगेंवरील हत्येच्या कटाची महाराष्ट्र पोलिसांना नाही तर सीबीआय चौकशी करा, आरोपींसह माझी आणि जरांगे यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडे यांची मागणी. पार्थ पवारांवर आरोप होत असताना अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी अजित पवार वरच्यावर दाखल. काल आणि आजही अजित पवार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर न देताच निघून गेले. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवाने, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल. पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही. पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना क्लीनचिट दिल्याच्या चर्चा. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टाळं. बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानी याचा शोध सुरू. शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर. शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली. तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती. पुण्यातील बोपडीमध्ये आणखी एक जमीन घोटाळा समोर. कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळून अपहार केल्याचा आरोप. आदेश डावलून विजन प्रॉपर्टीला जमीन देण्याचा निर्णय. या जमीन घोटाळ्यातही अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याची माहिती. पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं घेतलेली जागा परत करण्याची मूळ मालकांची मागणी. जागा परत करण्याच्या मागणीसाठी मूळ मालकांचं आंदोलन. खरेदी खतही रद्द करण्याची मूळ मालकांची मागणी. पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू. मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या या मागणीसाठी आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. जमिनीची नोंदणी करण्यासाठी जे गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल. त्यामध्ये पार्थ पवार नव्हते. 1 महिन्याच्या चौकशी करून अहवाल येईल. कुणीही वाचणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पांघरुण घालायला बसले आहेत. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे, ठाकरेंचा हल्लाबोल. चौकशी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अजित पवारांनी पदमुक्त राहायला हवं. पदावर राहिल्यास दबाव येऊ शकतो. चौकशी समिती वगैरे काही न करता दुय्यम निबंधकाला अटक करून नार्को टेस्ट करा, एकनाथ खडसे यांची मागणी. खडसेंनी राजीनामा दिला नव्हता, त्यांना पक्षाने काढलं होतं. राजीनामा द्या अन्यथा पक्षातून काढू असं खडसेंना सांगितलं होतं. मंत्री गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका. भोसरी जमीन प्रकरणी राजीनामा दिल्याचं एकनाथ खडसेंनी वक्तव्य केलं होतं. नाशिकच्या अशोक हॉस्पिटल परिसरामध्ये 2 गटांमध्ये हाणामारीमध्ये डोक्यामध्ये दगड घातल्यामुळे 1 जण गंभीर जखमी. गुन्हेगारीच्या विरोधामध्ये पोलिसांची मोहीम सुरू असतानाही नाशिकमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मात्र वाढ.
सँडर्स रोड स्थानक परिसरामध्ये काल झालेल्या अपघातातील प्रवाशांवर जेजे रुग्णालयात उपचार. मोटरमनने केलेल्या काम बंद आंदोलनामुळे लोकल बंद होत्या. प्रवासी घर गाठण्यासाठी रुळावरून चालत जात असताना अचानक आलेल्या लोकलची प्रवाशांना धडक बसली होती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते वर्षावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा सत्कार. उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादवला प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश देत सत्कार. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये देशासह परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळ प्रशासनाकडून हिवाळी वेळापत्रक जाहीर. वेळापत्रकानुसार 60 आंतरराष्ट्रीय आणि 69 देशांतर्गत उड्डाणं होणार. यामध्ये एथेन्स तसंच लंडन, पॅरिस, एम्स्टरडॅम या स्थळांचा देखील समावेश. गोंदियामध्ये नियमबाह्य ट्रेलरवर आरटीओची कारवाई केल्यामुळे ट्रेलर चालक आणि क्लिनरने आरटीओ अधिकाऱ्यांना धमकावलं. देवरी पोलिसात गुन्हा दाखल. पालघर तालुक्यातील तब्बल 38 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. या शाळांमध्ये पेसा तत्वावरील कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती. धनंजय मुंडेंचा सहकारी आणि एक महत्वाची बातमी आपण पाहूयात. तर धनंजय मुंडे यांचा सहकारी दादा गरड यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे. गंगाधर काळकुटेंना डुकरासारखं उचलून नेतो असं मुंडे म्हणालेत, असं गरड यांनी म्हटलेलं आहे. गंगाधर काळकुटे मनोज जरांगेंचे सहकारी असल्याची माहिती आहे. मंत्र्याच्या मुलाचा सरकारी जमीन फक्त 300 कोटींना विकली असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. पार्थ पवार जमीन प्रकरणी राहुल गांधींनी ट्विट करून हा सवाल केलेला आहे. मोदींचे सरकार वंचितांचे हक्क हिरावणाऱ्या लुटारूंवर अवलंबून आहे का, असा सवाल देखील राहुल गांधींनी केलाय. पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये राहुल गांधी यांचं ट्विट. राहुल गांधींनी ट्विट करत सवाल केलेला आहे. त्यांचं काय ट्विट आहे ते आपण पाहूया. महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली 1800 कोटी किमतीची सरकारी जमीन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त 300 कोटींना विकण्यात आली. मुद्रांक शुल्क देखील माफ करण्यात आलं, म्हणजे लूट आणि त्याला कायदेशीर सूट. तुम्हाला लोकशाहीची, जनतेची, दलितांच्या हक्कांची पर्वा नाही. मोदीजी, तुम्ही गप्प आहात कारण तुमचं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवर अवलंबून आहे, असा ट्विट राहुल गांधींनी केलंय. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता शिवसमर्थ, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. टीव्ही 9 हर पल मनाओ केसरी त्योहार. विमल, बोलो जुबान केसरी. अब छोलिया हो या लोबिया, सफेद चने या काले चने, सब कुछ मजेदार बने. हा श्रुती, बोल ना. हॅलो बाबा, मला USA च्या युनिव्हर्सिटीकडून एक्सेप्टन्स लेटर आलंय. वाह, अभिनंदन. पण फीज? अगं, तुझ्या स्वप्नांसाठी TJSB एज्युकेशन लोन आहेच. TJSB एज्युकेशन लोन, अनेक वर्षांचा विश्वास, शैक्षणिक भरारीसाठी तुमच्या पाठीशी. भारतात गोष्टी गोष्टींमध्ये मान हलवली जाते. प्रेमामध्ये, तक्रारीमध्ये किंवा मग देश जिंकण्याच्या आशेमध्ये. आता अशामध्ये मान दुखणे आले तर गोष्टी आणि देश कधी थांबू नये, म्हणून 2X डायक्लोफेनॅक असलेले नेमुलेट स्ट्रॉंग, जो देतो मान दुखीपासून आराम. तर आता काम चालवत राहा, मान हलवत राहा. हर पल मनाओ केसरी त्योहार. विमल, बोलो जुबान केसरी. लाल रंग इसका अपार, तीखा कम है फिर भी स्वाद. बेमिसाल बेमिसाल MDH कश्मीरी. MDH कश्मीरी. MDH. काळ बदलला, जीवनशैली बदलली, तरीही पोट साफ नाही. उपाय एकच, शारंगधर सुखसारकवटी. रात्री एक गोळी फटाफट, सकाळी पोट टकाटक. चूर्णाला आता राम राम. तू आके
अपनी सांसें मुझ में घोल दे। इश्क के बीच कभी आए न कुछ, इसीलिए मैनफोर्स अल्ट्रा फील थिन कॉन्डोम्स, इंडियाज नंबर 1 ब्रांड। जोड़ों के दर्द से हैं परेशान, घुटनों के दर्द से कैसे मिलेगी राहत? जानिए नॉर्मल सर्जरी और रोबोटिक सर्जरी में क्या है फर्क। मेरे ख्याल से ऐसा कोई सजेशन नहीं है कि नॉन रोबोटिक जाना चाहिए। रोबोटिक्स इज द वे टू गो। हर एक MM के कट्स की जानकारी होती है, डिजिटल मैपिंग करके कार्टिलेज को हटा देते हैं, कम से कम हड्डी काटते हैं, तो सर्जरी का रिजल्ट 100% सक्सेसफुल होता है। देखिए हेल्थ आपकी सिर्फ TV9 डिजिटल पर। पार्थ पवारांचे अमिडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही, तर पुणे जमीन प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याच्या चर्चांना उधाण। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल। सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कामध्ये चुकीच्या पद्धतीने सूट दिल्याचा आरोप, तर पार्थ पवार यांच्या विरोधात मात्र तक्रार नाही। प्रकरण उघडकीस आल्याच्या 24 तासात सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झालेत। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला, पण पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव वगळण्यात आलं, अंबादास दानवेंची टीका। वडील पुण्याचे पालकमंत्री असताना मुलाचा 300 कोटींचा व्यवहार वडिलांना ज्ञात नाही। पार्थ पवारांवरती अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरती दानवेंचा सवाल, तर चौकशी होईपर्यंत नैतिकता दाखवत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, दानवेंची मागणी। पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमिडिया कंपनीवरती आरोप, स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले। जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही, माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अजित पवारांची प्रतिक्रिया। 3-4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं, तेव्हाच सांगितलं होतं काही चुकीचं करू नका, अजित पवारांचं वक्तव्य। कोणतेही आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। माजी आमदार बाळा काशीवार यांची भाजपमध्ये घर वापसी। मुख्यमंत्री आणि आमदार परिणय फुकेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। माजी आमदार बाळा काशीवार यांनी भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला। या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूयात। नमस्कार। TV हर पल मनाओ केसरी त्योहार, विमल बोलो जुबान केसरी। अब छोलिया हो या लोबिया, सफेद चने या काले चने, सब कुछ मजेदार बने। हाँ श्रुती बोल ना। हॅलो बाबा, मला USA युनिव्हर्सिटीकडून एक्सेप्टन्स लेटर आलंय। वाह, अभिनंदन। पण फीस? अगं तुझ्या स्वप्नांसाठी TJSB एज्युकेशन लोन आहेच। TJSB एज्युकेशन लोन, अनेक वर्षांचा विश्वास, शैक्षणिक भरारीसाठी तुमच्या पाठीशी। भारतात गोष्टी गोष्टींमध्ये मान हलवली जाते, प्रेमामध्ये, तक्रारीमध्ये किंवा मग देश जिंकण्याच्या आशेमध्ये। आता अशामध्ये मान दुखणे आले तर गोष्टी आणि देश कधी थांबू नये, म्हणून 2X डायक्लोफेनेक असलेले नेमुलेट स्ट्रॉंग, जो देतो मान दुखीपासून आराम। तर आता काम चालवत राहा, मान हलवत राहा। हर पल मनाओ केसरी त्योहार, विमल बोलो जुबान केसरी। लाल रंग इसका अपार, तीखा कम है फिर भी स्वाद, बेमिसाल बेमिसाल MDH कश्मीरी, MDH कश्मीरी। MDH। तू आके अपनी सांसें मुझ में घोल दे। इश्क के बीच कभी आए न कुछ, इसीलिए मैनफोर्स अल्ट्रा फील थिन कॉन्डोम्स, इंडियाज नंबर 1 ब्रांड। परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर राज्यामध्ये आता थंडीची चाहूल येते। आठवडाभरात किमान मुंबईसह उपनगरातील तापमान 19 अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज, तर मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाड्यात थंडीची चाहूल लागण्याची शक्यता। एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये धर्मादाय आयुक्तांनी एका आदेशाच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याचं कोर्टाचं म्हणणं। निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झालेलं असताना नव्या सदस्यांना मान्यता देणारा
पालिका निवडणुका जानेवारी महिन्यात होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागपुरातील कार्यक्रमातून संकेत. तर यंदा 108 पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत, त्यासाठी तयारीला लागा. फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना. अकोल्यातील जीएमसी रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा आरोप. रुग्णसेवक पराग गवई यांची मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड कृषी विभागाची मेढा गावातील खत गोदामावर धाड. कारवाई दरम्यान 3000 पोतं खत जमा केल्याची माहिती. वोट चोरीनंतर आता खत चोरीचा आरोप अंबादास दानवेंनी केला होता. माजी आमदार बाळा काशीवार यांची भाजपमध्ये घरवापसी. मुख्यमंत्री आणि आमदार परिणय फुकेंच्या उपस्थितीत बाळा काशीवार यांचा पक्षप्रवेश. जळगावच्या 40गावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा संपन्न. आगामी निवडणुकांसाठी माजी खासदार उन्मेष पाटलांसह नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा. माणिकराव कोकाडेंच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा. अजित पवार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी, तर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचं कोकाडेंकडून आश्वासन. शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्यावर पहिल्यांदाच लिफ्ट लागणार. हिवाळी अधिवेशनासाठी देवगिरी बंगल्यावर 40 लाखांपेक्षा जास्त खर्च. देवगिरी बंगल्यावर आणखी एक खोली तयार करण्याचं काम सुरू. नागपुरातील रहाटे कॉलनी त्या आदिवासी गोवारी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ब्रेकरमुळे अपघात. कोणताही चेतावणी इशारा नसल्यानं ब्रेकरमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता. हा ब्रेकर सुरक्षिततेसाठी की अपघातासाठी, नागपूरकरांचा सवाल. अमरावती ट्रान्सपोर्ट नगर परिसरात पालिकेकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम. पहिल्या टप्प्यात 125 अधिकृत दुकानं आणि टीन शेड पाडण्यात आल्याची माहिती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काल एका दिवसात तब्बल 14,000 क्विंटल सोयाबीनची नोंद. बिजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 7,300 रुपयांचा दर, तर इतर सामान्य सोयाबीनला केवळ 4,380 रुपये प्रति क्विंटलचा दर. पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचं सिंधुदुर्गमधून प्रस्थान. 2 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर रथ तयार. संपूर्ण रथ लाकडाच्या सहाय्यानं तयार केला असून यात कोणतेही धातूचे खिळे वापरले नसल्याची माहिती. चंद्रपूरच्या जिवतीमधील तहसील कार्यालयासमोर सुदाम राठोड या शेतकऱ्याचे उपोषण. तालुक्यातील विविध पायाभूत सुविधांसाठी तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. सुदाम राठोड यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. In association with IIFL फायनान्स गोल्ड लोन. सुरुची मसाले, खाण्यात असेल रुची तर चेंज टू सुरुची. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. धनंजय मुंडेकडून मला मारण्यासाठी 2.5 कोटीची सुपारी. मला 3 प्रकारे मारण्याचा कट. जेवणात विष टाकून, औषधं देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा आरोप. माझी जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा. सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगेंना महागात पडणार, धनंजय मुंडेंचा इशारा. जरांगेंच्या आरोपांवर पोलीस तातडीनं कारवाई करतील. मनोज जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाला खरंच ओबीसी मधून फायदा की ईडब्ल्यूएस मधून फायदा होणार? आरक्षणावर चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावी, धनंजय मुंडेंचा जरांगेंना आवाहन. धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, लक्षात ठेवा, जरांगेंचा इशारा. तर पंकजा मुंडे, धनंजय देशमुख, सुरेश धसांसह बावनकुळेंच्या भाच्याबाबत आरोपींकडे खूप सारी माहिती, जरांगेंचं विधान. जरांगेस मुख्यमंत्री भुजबळांची आय माय काढतायत. पंकजा मुंडेंना वाटेल ते बोलतात, धनंजय मुंडेंची जरांगेंवर टीका. एसआयटी नेमून मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची चौकशी करावी, केंद्रीय पातळीवरही चौकशीसाठी मागणी करणार, बजरंग सोनवणे यांची माहिती. धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अजित पवार ही घाण अजून किती दिवस सांभाळणार, मनोज जरांगेंचा सवाल. सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांबाबत घेतलेल्या सौम्य भूमिकेवरून पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यात नाराजी. सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न, पदाधिकाऱ्यांमध्ये सूरसूत्रांची माहिती.
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल. पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स, मात्र अद्यापही गुन्हा दाखल नाही. चौकशीअंती योग्य कारवाई करू. पार्थ पवार कंपनीत भागीदार, मात्र जमिनीची नोंदणी करायला आलेल्यांवर गुन्हा नोंद केला. बावनकुळेंची माहिती. 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी, मुद्रांक शुल्कही माफ. हे म्हणजे लूट आणि त्याला कायदेशीर सूट. वंचितचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवर सरकार अवलंबून असल्यानं मोदी गप्प. राहुल गांधींचं ट्विट. पुण्याचे पालकमंत्री असताना मुलाचा 300 कोटींचा व्यवहार वडिलांना माहीत नाही, असं कसं होईल? चौकशी होईपर्यंत नैतिकता दाखवत अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अंबादास दानवे यांची टीका. पुणे जमीन खरेदी प्रकरणात मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न. नार्कोटेससह अमेडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवर कारवाई व्हावी. अजितदादांनी तेव्हाच रोखलं असतं तर आज ही वेळ आली नसती. वडेट्टीवारांची टीका. कोरेगाव पार्कातील जमीन विक्रीच्या परवानगीसाठी फाईल माझ्याकडे आली होती. माझ्या नकारानंतर फाईलसाठी दबाव टाकण्यात आला. नंतर 2013 मध्ये थोरातांनाही परवानगीसाठी नकार दिला. खडसेंची माहिती. अमेडिया कंपनीचा सहभाग असलेला पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर. कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानीसह तहसीलदार येवलेंवर गुन्हा दाखल. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादवांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार आणि खेळाडूंना प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश. उद्धव ठाकरे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी गावात पाहणी. जमीन नाही तर शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय. आतापर्यंत मन की बात ऐकली, आता त्यांना जन की बात समजू द्या. ठाकरेंचं विधान. उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्रित बैठक. शहर विकास आघाडी करून एकत्र लढणार असल्याची माहिती. शहर विकास आघाडी करून एकत्र येण्याचा राजन तेलींचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण. पंतप्रधान मोदींकडून दिल्लीत वर्षभर चालणाऱ्या स्मारक कार्यक्रमाचा शुभारंभ. मंत्रालयातही मुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलारांच्या उपस्थितीत कार्यक्रम. जसं तुम्ही नमाज पडणार नाही तसं आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही. अबू आझमींचं अमित साटम यांना पत्र. अबू आझमींच्या पत्रानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक. मुंबई पुण्यासह राज्यभरात थंडीची चाहूल. पुढील 2 दिवसात तापमानात मोठी घट होणार. हवामान खात्याचा अंदाज. तर आता एक महत्त्वाची ब्रेकिंग पाहूया. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांबाबत घेतलेल्या सौम्य भूमिकेवरून पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. सुप्रिया सुळेंचा पार्थ यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न. सामान्य कार्यकर्ता मात्र 2 संघर्ष करतोय, असा नाराजीचा सूर असल्याची माहिती आता सूत्रांकडून कळतेय. याबाबत अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी. नक्कीच आपण पाहतोय की पार्थ पवार यांच्या जमिनीचा गैरव्यवहार प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं आहे आणि त्या सगळ्या प्रकरणावरतून आता विरोधकांनी जे आहे ते आरोप लावायला सुरुवात केलेली आहे. परंतु या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे ज्या पार्थ पवार यांच्या आत्या आहेत आणि जरी देखील आता दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळी झाली तरी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांच्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली आहे, सौम्य भूमिका, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कारण की सातत्यानं जो खालचा कार्यकर्ता आहे तो मात्र या दोन्ही गटाच्या संपूर्ण पक्षाच्या संघर्षात पिसला जातोय. परंतु नेते मात्र या संदर्भातली सौम्य भूमिका घेतात. अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. नक्कीच अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. नमस्कार, मी अभिलाष भोसले पटेल आपलं स्वागत करतो TV9च्या महाफास्ट या बुलेटिनमध्ये, जिथे आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली. 2.5 कोटींची डील झाली होती. जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता.
मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हल्ल्याप्रकरणी आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अटक. अमोल खुणे हा कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपी. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे पंकजा मुंडे आणि बावनकुळेंबाबतही खूप माहिती. धनंजय देशमुख, सुरेश धसांचीही माहिती असल्याचा जरांगेंचा दावा. तर घटनेचा सखोल तपास होणं गरजेचं. धनंजय मुंडेंची चौकशी करा, जरांगेंची मागणी. जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची एसआयटी चौकशी करावी, बजरंग सोनावणेंची मागणी. तसंच केंद्रीय पातळीवर चौकशीची मागणी करणार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. आरोपींची भाऊबीजेची दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट. धनंजय मुंडेंची कार्यकर्ता कांचनसोबत 20 मिनिटं चर्चा झाल्याचा जरांगेंचा दावा. जरांगेंकडून धनंजय मुंडेंचा बीडचा नासका असा उल्लेख. धनंजय मुंडे, तुम्ही मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, जरांगे पाटलांचा इशारा. जातपात धर्म पाहून कधीही राजकारण केलं नाही. जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून परळीतील आंदोलनासाठी जागा, पाणी आणि गाड्याही दिल्या. मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेजी, सगळं फार महागात पडणार, कर्मा रिपीट्स. जेवढं खोटं कराल तेवढं तुमच्या विरोधातही खोटं फिरेल. धनंजय मुंडे यांचा मनोज जरांगे यांना थेट इशारा. मुख्यमंत्री भुजबळ आणि पंकजाताईंनाही काहीही बोलायचं, मी गप्प राहून राग गेलाय. जरांगेंच्या टीकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा असं मनोज जरांगेंची धडपड. त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनातून मला संपवायचं आहे, मुंडेंचा हल्लाबोल. पुण्यातील कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. कृषी महाविद्यालयाच्या जागेवर तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्थगिती दिली होती. जागा कोणालाही विकता येणार नाही अशी स्थगिती देण्यात आली होती. अजूनही स्थगिती अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली आहे. स्थगित आदेश असतानाही तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी हे आदेश दिलेत. आदेश डावलून जमीन व्हिजन प्रॉपर्टीला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार येवलेंवर याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आलाय. ईडब्ल्यूएस की ओबीसी, कशात जास्त आरक्षण मिळतं? आरक्षणासाठी चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावी. धनंजय मुंडेंचं जरांगेंना आवाहन. जरांगेंना मारण्याची धमकी देणारेही त्यांचेच. मुंडेंचा आरोप, जरांगेंवरील हत्येच्या कटाची महाराष्ट्र पोलिसांनी नाही तर सीबीआयनं चौकशी करा. आरोपींसह माझी आणि जरांगेंचीही ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा. धनंजय मुंडेंची मागणी. जरांगेंनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर पोलिसांनी तातडीनं काळजी घ्यायला हवी. चौकशी करून तात्काळ कारवाई करायला हवी. जरांगे पाटलांच्या आरोपांनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सरकारनं जरांगेंच्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. जरांगेंच्या आरोपांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर गृह विभागानं सर्व प्रकरणाची चौकशी करावी. अंबादास दानवेंची मागणी. धनंजय मुंडेंचा सहकारी दादा गरड यांचा व्हिडिओ समोर. गंगाधर काळकुटेंना डुकरासारखं उचलून नेतो असं मुंडे म्हणाले होते. दादा गरडची कबुली देणारा व्हिडिओ समोर. गंगाधर काळकुटे मनोज जरांगेंचे सहकारी असल्याची माहिती. धनंजय मुंडे, मनोज जरांगे दोघे माझे मित्र याविषयी माहिती घेऊन बोलतो. जरांगेंनी धनंजय मुंडेवर केलेल्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. सुरेश धसांची मागणी. तर जरांगेंना शासकीय सुरक्षा देण्यासाठी धसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा देण्यात यावी. आमदार विजयसिंह पंडितांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. पत्राद्वारे जरांगेंना Z+ सुरक्षेची मागणी. मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्या. आमदार प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. हत्येचा कट रचल्याबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी. मंत्र्यांच्या मुलाला सरकारी जमीन फक्त 300 कोटींना विकली. पार्थ पवार जमीन प्रकरणी राहुल गांधींचं ट्विट करून सवाल. मोदींचं सरकार वंचितांचे हक्क हिरावणाऱ्या लुटारूंवर अवलंबून आहे का? राहुल गांधींचा सवाल.
पार्थ पवारांवर आरोप होत असताना अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांची भेटीआधी पवार माध्यमांना प्रश्नांना उत्तर न देताच निघून गेले. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल. पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स, पण अद्याप गुन्हा दाखल नाही. पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याच्या चर्चा. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टाळं. बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीचा शोध सुरू. शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर. शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली. तब्बल 41 कोटींच्या रक्कम इतरत्र गुंतवल्याची होती तक्रार. पुण्यातील बोपोडीमध्ये आणखी एक जमीन घोटाळा समोर. कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप. आदेश डावलून व्हिजन प्रॉपर्टीला जमीन देण्याचा निर्णय. या जमीन घोटाळ्यातही अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याची माहिती समोर. पुण्याच्या पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं घेतलेली जागा परत करण्याची मूळ मालकांची मागणी. जागा परत करण्याच्या मागणीसाठी मूळ मालकांचं आंदोलन. खरेदी खतही रद्द करण्याची मूळ मालकांची मागणी. पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू. मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या या मागणीसाठी आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी. जमिनीची नोंदणी करण्यासाठी जे गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल. त्यात पार्थ पवार नव्हते. 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल येईल, कुणीही वाचणार नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पांघरुण घालायला बसले आहेत. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे. ठाकरेंचा हल्लाबोल. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केलेला दस्त बावधन पोलिसांनी हस्तगत केलाय. बावधन पोलीस सहदुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात तपासणी करतोय. या तपासणीमध्ये बावधन पोलिसांनी अमेडिया कंपनीनं केलेले दस्त हस्तगत केलेत. दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा टाकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बावधन पोलिसांनी संवाद साधलाय. गेल्या काही तासांपासून बावधन पोलिसांची याच सह दुय्यम निबंधक कार्यालयात जी आहे ती छापेमारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की जे वादग्रस्त दस्त आहेत ते या ठिकाणी तपासण्याचं काम पोलिसांकडून आता पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते सर, काय सांगाल, काय प्राथमिक तपासणीत जे आहे ते आढळून आलं? तो दस्त जो आहे तो हाती लागला का? ह्यो चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं काय वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते. माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगतानाच सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात हे इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात. यांची चौकशी नको व्हायला. आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवाने रे, धन्यात्वासारखा नाही मी. मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषणं झाली असतील, ते होत असतं, जात असतं, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत.
तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे. पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवले, मी त्यांना भेटलो, अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर तो. दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचं. हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकात गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळं तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठी फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी इथं मयेत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकून? आणि ते मयेत म्हणला का ते लोक? हा ते दाखव रे. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन द्या ना. आता मय लोक आहेत ना ते मयचे तो संग बोलले नाही ना. दोघ जण बोलते ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे होऊ द्या का? शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री? आपलं काय नाव आहे कृषी मंत्री? हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा. भरणे नाही केंद्रातला मंत्री ते नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. मग चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं नाही तेच कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे आम्ही जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला. काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट अंतरवाली मधून 2-4 जण गेले बरं का भेटायला. ते बी बोलणं झालं पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे अंतरवाली? 2-4 जण गेले आज नाही काल गेलते. काल गेलते काय? हो. ह्यो विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले हेच मनाने गेलते. ह्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले. चर्चा हे केली त्यांनी म्हणजे असंच मोगम बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही आपल्या इतकं प्रूफ कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. मी ऐका ना मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काही कमी पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. 2 आरोपी बोलते का? आम्हाला भरोसा तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका. तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव बी कुठं प्रोफाईल नाही. ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ नये कसले कामात तुम्हाला सहकार्य केली. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं. आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना. आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री ते लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे. बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पुस्तक करा. ते म्हणजे मंगळवार पुस्तक कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पुस्तक करून टाका. बेस्ट त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं. रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली. कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हे मग आता जाणारच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येत. 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे फेमिली साळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही. शुक्रवार पुस्तक आपलं होऊन जाणार. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम. आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले? बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही. तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं. मला बाद झाली बाबा. मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून.
बत्तच करू. ऐका ना, धनंजय मुंडे म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही देणार. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर ठेवू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाच्या. ते कार्यक्रमात मी लय वेळ झाले त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमचं कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं? बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणले अमोलराव, मला आवाजावर बोलतो ते अमोलराव म्हणते तुम्ही या स्वतः. मला मी नाही येणार, नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणले कांचनला पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला. पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64. मी तुम्हाला आबूर साहेबला त्यांच्या नाही, त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार नाही. मी त्याला बी संपणार नाही म्हणले. मी त्याच्या बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा, ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसात ना, आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा विषय संपला. नाही बरोबर. त्याला जास्त मागत नाही, आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तर म्हणा 2, तुम्हाला मी 50 देत, त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा, त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले, त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा, मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन, तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा, माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले, उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ, विनंती तुम्हाला. नाही टळत. आता काय टेन्शन घेऊ. म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टळू नका म्हणा. नाही टळत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय झालं तुझं मला? हा, पण त्यांना म्हणा खुश करा ना, तुम्ही खुश झाले. पण आम्ही 3-4 जण बरं का. आता ते उद्या आहे का आपल्याला सर नावासकट येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या. उद्या कसं जाईल मग? कोण त्यांच्याकडे काहीच नाही. नाव बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही. नसते पुस्तकात गोळ्या आणायला लागली. ठीक आहे. 14 जण कोण? काल बी गेलते का? काल गेलते. काल असं का? फोन असते ना. काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे? काय आपण नाहीच ना त्यांच्याकडे. तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं जरी म्हणलं तर काय तिकडे आपल्याला काय करा कोणी का असणार. मग आपल्याकडे जे ते कोणाकडेच नाही ना. ते म्हणले जे तुमच्याकडे ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून? तसं काहीच विषय नाही म्हणा. मग ते आपल्याला आहे का काय असतं 63-60-64 काय सारा द्यावं लागतं बरं का? सगळं देऊ त्यांना. आपल्याकडे जेवढं का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा. आपण ते चेक बी करणार मोठा डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल आहेत. मशीन घेऊन या तुम्ही तसं काय? हा, मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू. चालतं. माझी 1.5 मोजी बाकीचे तुमच्या आवाज देऊन करू. चालतं. काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही टळत नाही. हो. कोणाची आणि कोण संभाषण करते? हे 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत, संपर्कात नाहीत. हे 2 आरोपी हे करतात ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी. द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी? अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ती. मग ते तसे डाव तुम्ही म्हणले ना. मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का? धनंजय मुंडे असं म्हटले त्यांचा माझा काही संपर्क हा संपर्क नाही का? तो संपर्क नाही
हे त्यांच्या बोलण्यात हे CDR घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय, ह्यो आता फक्त ओबीसी चाडून लपायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून लपत होता, आता ओबीसी चाडून लपत होई. तुम्ही असं केलं आणि ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक, ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, तो बोलेल हे त्यांच्या मोबाईल मध्ये, आमच्याकडे नाही. ते CDR काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावरही भेट झाली नसल्याचं म्हटलं नाही. आरोपी आणि धनंजय मुंडे. साहेब आले परळीला? बरं साहेब काय करायचं? चालतं काय अडचण सांगतो. ड्रायव्हर येणार का? ड्रायव्हर येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत. मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल. हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या. आहेत का मग? नाही मी रविवारी. उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो. बरोबर आहे. हा परवा सोमवारी येऊ का? चालतंय, येतो साहेब परळीला. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, CDR काढा CDR. कोण कोणत्या ठिकाणी आहे, कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तोहन मागं वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहेत, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषणं करू, तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ, प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेच आहे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना. तो अविश्वास कशावर आहे? CBI, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट तो आधी मी करतो, बघ करतो का नाही. जातो आणि खानदानी 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाचे क्षेत्रीय मराठीचे अवलाद आहे. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचं इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली. मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खुपशीला. कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत. लढाई करायची तर समोर, शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं. शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं. ही आमची वृत्ती आहे. घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही. पाठी मागून तो वार अजिबात नाही. काय असेल ती समोरासमोर. तू आणखीन तरी शान होय. तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार. कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही. लय यात कालपासून ऐकत होता, बेजार झालो ते ऐकू. त्याच्या सुद्धा आहेत काही, त्या नाही काढणार. मी मागेही सांगितलं त्याची बायको आलती, बाईच्या आडून गेली, पदराच्या आडून गेलं, पण वार नाही करत मी. हाकून दिलं, नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत. त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत. त्यांच्या चुलत बहिणीच आहेत का या असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई आहे. कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने. कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले त्यामुळे बोलत असं कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे. मी तिकडे नाही घुसणार. मी एवढ्याच विषयात घुसणार. फक्त तूच घातपात घडवून आणायचं ठरवलं होतं, याच्यात तूच आहे.
बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील, ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल, तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायलोय मी. चेक करा, नका करू त्यांना, काय करायचं करा, पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती, त्यातल्या एक जणाकडं तर अति माहिती. तुमच्याही अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अरे मी तर म्हणतो ओपनच होऊन द्या ना. मी का नाही म्हणतो का? काही असू दे, काही असू दे. आता तो एक खोटं नाटक केलंच ना, व्हिडिओ बनवून आणणारे, परराज्यात जा रे, तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जातीवर उलटालात. मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक. हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे, रेकॉर्डिंग व्हायरल करायचे, आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय. पाटील जे आरोप पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या, मग मी सिरियस घेतला. पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते. मला काहीच काढायचं नाही मागचं. कोणी जवळचं आहे लांबचं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं. जवळ कोण असतो? जुनी एक म्हण आहे साहेब, एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना, जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथंच सोडायचं. हे मराठ्यांचं आहे. गोड बोलून जवळ घ्यायचं आणि मग घात करायचा असे नसतात जवळचे. आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं. कुटुंब डावावर लावला ह्या मनोज जरांगेंनी. माझ्यासाठी नाही, माझा बांध फोड आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे. मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावरती. कुटुंबात डावावर लावलं, मी सुद्धा लावलंय, स्वतःला सुद्धा. हटलो नाही, हटणार बी नाही. उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार, पण हटणार नाही. मी समाजासाठी हे काम केलंय. मी का असं आहे का माझा बांध फोड आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी? माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे शत्रू आहेत मला. आणि आता तर खरोखरच झाले. शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं, वैर हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं. अरे खरोखरच वैर हे शत्रू झालेत की सुपाऱ्या द्यायला लागले डायरेक्ट. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाही आहेत माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं, मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं, मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना. मी तयार आहे ना सगळ्याला, मी कशाला आव्हान केलं असतं. आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही, ओबीसीसाठी चांगली नाही, धर्मासाठी चांगली नाही, आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही. हो दी दूध का दूध पाणी का पाणी चौदी. सगळ्यात भारी येत म्हणते तीच, जिथं हात खुटतेच सरकारचे तिथं नार्को टेस्ट. सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्ही म्हणता ती शिक्षा बघायला मी तयार. पाटील, तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करताय, आई बहिणीवर जातायत, तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत, हे तुम्हाला महागात जाईल. याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ज्या ज्या वेळेस बोललो त्या वेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही, आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात, आरक्षण मागतोय, त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग एक महाराष्ट्राचं पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो. त्याला इथं जोडी तू काय, त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या, त्याला इथं जोडतो का? विषय ड्रायव्हर नाही करायचा, लक्षात ठेव. इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा, इथं विषय फक्त तो जे सामूहिक कट रचलाय, इथं फक्त घातपात, खून किंवा ते रेकॉर्डिंग काय असते मनोज जरांगे संपवायचा, त्याला बदनाम करून टाकायचं, त्याला बोटावर खेळायचं, नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा. विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला, काय म्हणून त्याला पाठराखण करायला, म्हणजे कुठं नाही तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं. आता ओबीसी उडी तू काय,
तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय? ओबीसी समाज बी झाकेणार का? म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही? तुम्ही त्याची पाठराखण करता म्हणल्यावर तो आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी तो ओबीसीला हात वाढायला लागलाय. ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडेने तो सुपारी दिली ती मारायची, पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं. ही संदेश देणार का ओबीसी राज्याला? मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय? इथं त्यांनी हत्याचा कट रचलाय. ह्यो विषय इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय. एक समाजासाठी काम करतोय म्हणून ह्यो विषय. मराठी एकमेव. नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मणके विकारांवर विना ऑपरेशन मात या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचे संगमनेर येथे सुसज्ज असं आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल असून तेथे ऍडमिट होऊन देखील उपचार घेता येतात. तिथे मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध असून त्यांचा अनेक रुग्णांना चांगलाच फायदा झालेला आहे. संगमनेर व्यतिरिक्त त्यांच्या ठाणे, नाशिक, पुणे येथे शाखा आहेत आणि ते प्रत्येक दुसऱ्या शनिवारी ठाणे येथे, तिसऱ्या शनिवारी नाशिक येथे आणि तिसऱ्या रविवारी पुणे येथे उपलब्ध असतात. तर प्रत्येक पहिल्या रविवारी विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय कोल्हापूर येथे उपलब्ध असतात. आतापर्यंत हजारो मणक्याच्या रुग्णांना त्यांनी यशस्वी उपचार केले असून अनेक रुग्णांचे मणक्याचे ऑपरेशन टाळण्यात त्यांना यश आलेलं आहे. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस, सायटिका लंबॅगो कॉर्ड कॉपरेशन, मणका फ्रॅक्चर होणे, स्पायनल कॅनॉल स्टेनोसिस, गादीला फुगा येणे, गादी सरकणे, मणक्याला बाक येणे, पाठीला बाक येणे इत्यादी मणके विकार, तसेच संधिवात, आमवात, गुडघेदुखी, लिगामेंट टियर, कावीळ, पोटात पाणी होणे, सोरायसिस, विविध त्वचा विकार, मूळव्याध, फिशर, भगंदर इत्यादी आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांनी यशस्वी उपचार केलेले असून अनेक रुग्णांचे गुडघ्याचे, खुब्याचे यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन्स देखील त्यांच्या उपचाराने टळलेले आहेत. चला तर मग त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून या विषयाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. आज आपण मणके विकारावर बोलणार आहोत आणि म्हणूनच माझा पहिला प्रश्न असेल की मणके विकार होण्याची प्रमुख कारणं काय आहेत? मणके विकाराची प्रमुख कारणं जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं वय जसं आपलं वाढेल तशी शरीराची झीज होते. त्याच्यामध्ये आपले मणके हाडांची देखील झीज होत असते आणि त्या मणक्याची झीज झाल्यामुळे होणारे मणके विकाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या कालोखाल आपली चुकीची बैठक असणं, म्हणजे वाकून जास्त काम करणं, चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या स्थितीमध्ये बसणं, वेगवेगळ्या स्थितीमध्ये झोपणं हे देखील मणके विकाराचे काही कारणं असतात. तसंच वजन जर जास्त असेल, विशेषतः पोट जर मोठं असेल, त्याला सेंट्रल ओबेसिटी असं म्हटलं जातं, की जर जास्त असेल त्याने देखील विविध मणके विकार उत्पन्न होऊ शकतात. त्याचप्रमाणे समजा आपण स्त्रियांचं जर उदाहरण जर घेतलं, त्यांना बाळंतपण होतं स्त्रियांमध्ये किंवा काही पिरियड्समध्ये काहींना त्रास असतात. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना विविध मणक्याचे आजार होऊ शकतात. बाळंतपणामध्ये जसं जे बाळ असतं, आपला गर्भ जो असतो त्यातलं स्त्रीच्या शरीरातलं बरंचसं पोषक अंश तो स्वतः घेत असतो आणि त्याच्या शरीराची ज्यातनं झीज होऊन, हाडांची झीज होऊन तिला नंतरनं कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा विविध मणक्याचे आजार व्हायची शक्यता त्याच्यामध्ये असते. त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांमध्ये काहींमध्ये पिशवीचं ऑपरेशन झालेलं असेल, अशामध्ये देखील त्याच्यामध्ये पोटामध्ये वात धरून मणके विकार व्हायची शक्यता त्याच्यामध्ये असते. अशी विविध कारण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याचप्रमाणे कुठले इन्फेक्शन जर आपल्या मणक्याला झालेले असते, विशेषतः एक पॉट स्पाइन नावाचा आजार असतो किंवा अँकॉलॉजिक स्पॉन्डिलिटी सारखा आजार आहे, त्याच्यामध्ये मणक्याला इन्फेक्शन होतात, त्याने देखील आपल्याला विविध मणके विकार उत्पन्न होऊ शकतात. तसंच जर समजा एखादा ट्युमर किंवा असा कॅन्सर सारखा आजार असेल, एखाद्या अवयवाचा कॅन्सर असेल, तो पुढे जाऊन जर मणक्यामध्ये जर तो पसरलेला असेल, त्याने देखील विविध मणके विकार व्हायची शक्यता असते किंवा त्यात विविध मणके विकार, कंबरदुखी वगैरे हे त्रास त्यातनं उत्पन्न होतात. अशी विविध कारणं आपल्याला मणके विकाराची बघायला मिळतात.
आणि आता जसं आता अँकोलायसिस स्पॉन्डिलिटिस मी आपल्याला सांगितलं, तर हा विशेषतः तरुण मुलांमध्ये व्हायचं त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि बाकीचे जे विविध मणके विकार ते शक्यतो ओल्ड एजमध्ये म्हणजे 50 नंतर जे वाताचं वयोवृद्धामध्ये वर्णन केलेलं आहे, वाताच्या वयामध्ये ते विविध मणके विकार व्हायची शक्यता जास्त असते. निश्चितच मणके विकाराची कारणं तुम्ही सांगितली. बऱ्याच वेळा मानेचा मणक्यातील नस दबते, तर त्याचं कारण काय, त्याची लक्षणं मुळात कोणती आहेत आणि आयुर्वेदामध्ये उपचाराद्वारे ऑपरेशन वगैरे टाळू शकतो का पुढे जाऊन आपण? नक्कीच. तर मानेच्या मणक्याच्यामध्ये ज्यावेळेस काय होतं की आपले जे साधारण 33 मणक्यांपासून आपला संपूर्ण मणका बनलेला असतो. त्याच्यामध्ये मानेमध्ये 7 मणके, खांद्यांच्या मध्ये 12 मणके, कमरेमध्ये 5 मणके, माकडहाडाचे 5 मणके आणि शेवटी कॉक्सिस म्हणजे जे आपल्याला शेप्ट म्हणू शकतो असे ते 4 मणके, असे 33 मणक्यांपासून पूर्ण आपला मणका बनतो. आणि मानेचे जे 7 मणके असतात, विशेषतः त्यातला जो 5वा आणि 6वा जो मणका आहे, 5व्या 6व्या मणक्यामध्ये जर जी आपली जी गादी असते, गादी जर कमकुवत झाली, गादी कमकुवत झाल्यामुळे काय होतं की ती त्याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस नावाचा, पल्पोसस नावाचा एक घटक असतो, एकदम चिकट असा तो घटक असतो डिंकासारखा. आणि तो ज्यावेळेस तो बाहेर यायला लागतो त्यावेळेस त्या गादी थोडी त्याला गादीला बाक येणं, गादीला फुगा येणं किंवा गादी बाहेर येणं ही प्रोसेस त्यातनं सुरू होते. मग ज्यावेळेस ती मणक्यातली गादी काय करते की 2 मणक्यांना ताकद द्यायचं काम ती गादी करत असते. आणि मग ज्यावेळेस त्या गादीच कमकुवत होते, त्याच्यामुळे मणक्यामधले जे काही सपोर्ट सिस्टीम असते ती कमकुवत होऊन मणक्याची विविध आजार व्हायची शक्यता त्यातनं उत्पन्न होते. अशा वेळेस ज्यावेळेस ती गादीची ताकद कमी पडते, विशेषतः ज्या लोकांना डोक्यावर ओझे व्हायचं काम असेल, त्यांना वाकून जास्त काम करत असतील, पीसी समोर जे वाकून जास्त काम करतात आणि वयामुळे अशी विविध कारणं त्याच्यामध्ये असतात. क्वचित जर काही मार तिथे लागला, फ्रॅक्चर वगैरे झालेलं असेल, या गोष्टींमुळे देखील त्या मणक्यातल्या गादीला बाक येणं किंवा गादी झिजून ती बाहेर येणं आणि मग मणक्यातलं अंतर कमी होणं, अशी त्यातनं आपल्याला विविध प्रकारचे मणके विकार मानेचे सुरू होतात. आणि ह्या सगळ्यामुळे होतं असं की त्या व्यक्तीमध्ये सुरुवातीला काय होतं की समजा मानेचं जर मणक्यामध्ये बाक हे झालं म्हणजे तिथं दोष निर्माण झाला तर हे होतं म्हणजे अगोदर मान दुखायला लागते, नंतर मानेपासून मग खांदा, मग आपला हात, दंड, पुढे हात, म्हणजे आपली पाय, हाताची बोटं इथपर्यंत सगळ्या त्या वेदना त्यातनं जायला लागतात. सुरुवातीला वेदना हेच त्याचं स्वरूप असतं फक्त. मग जरा असं काय होतं की जरा वस्तू एखादी आपण धरून ठेवली, म्हणजे एखादी वस्तू अशी हातात धरलेली आपण, ती जर थोड्या वेळ जरी आपण धरली तर त्या हाताला कळ लागायला लागते, मग पटकन वेदना त्याच्यामध्ये खूप होतात आणि ती वस्तू केव्हा जागेवर ठेवू असं त्या व्यक्तीला व्हायला लागतं. अशा पद्धतीने विविध त्याच्यामध्ये आपल्याला लक्षण बघायला मिळतात. आणि आणखी याचा जर प्रमाण जास्त वाढलं तर त्याच्यामध्ये मग हाताच्या बोटांमध्ये मुंग्या वगैरे येणं, क्वचित हाताच्या बोटांमध्ये बधीरपणा येणं, त्याला स्पर्श केलेला, चटका घेतलेला, चिमटा घेतलेला बसलेला काही कळत नाही त्याच्यामध्ये, अशा प्रकारची आपल्याला लक्षणाची उत्तरोत्तर याच्यामध्ये वाढत जातात. आणि ह्या सगळ्या स्टेजमध्ये असं होतं की ज्यावेळेस ही स्टेज येते, ज्यावेळेस की हाताच्या बोटांमध्ये मुंग्या जास्त यायला लागतात, त्याचा स्पर्श केलेला कळत नाही, बोटांमध्ये बधीरपणा यायला लागतो, अशा वेळेस जनरली एक ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. आणि ह्या स्टेजमध्ये मग आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये काय सांगितलेली की ही जी स्टेज आहे याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये विविध उपचार आपण करत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नस्य उपचार असेल, बस्ती उपचार असेल, षष्टिशाली पिंडसिद्ध असेल, पोटली स्वेद असेल आणि पोटातनं घ्यायची विविध औषधं जी की आपल्या मणक्याच्या गादीला ताकद द्यायचं कार्य करतात. या पद्धतीने उपचार आपण याच्यामध्ये जर केले, निश्चितच आपण ह्या कंडिशनवर मात करून रुग्णाला त्यातनं पूर्णपणे बाहेर काढू शकतो. आता माझ्याकडे संगमनेरच्या हॉस्पिटलमध्ये पुण्याहून एक पेशंट आलेला, त्यांना सेम प्रॉब्लेम होता की त्यांच्या मानेच्या मणक्यातलं जरा अंतर कमी होऊन त्यांना हाताला मुंग्या, वेदना आणि हातामध्ये बोटामध्ये जरा बधीरपणा त्यांना यायला लागलेलं होता. त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता. मग आपण त्यांना काय केलं, आपल्याकडे जर ऍडमिटची सुविधा असल्यामुळे एक त्यांना साधारण 8 दिवस ऍडमिट करून त्यांचे उपचार सुरू केले. आणि त्याच्यामध्ये पंचकर्मातले पोटली स्वेद, पिंड स्वेद, नस्य म्हणजे काय की आता ही याच्यामध्ये औषधी तेल आहे, नाकामध्ये औषध सोडण्याला नस्य असं अर्थामध्ये म्हटलं जातं. नासा ही शीर्षोद्वारम म्हणजे नाक हे आपल्या डोक्याच्यापर्यंत मानेपासून वरचे जे काही सगळे अवयव आहेत त्याच्यामध्ये जे विविध आजार होतात, ते विशेषतः मणक्याचे देखील आजार ज्याच्यामध्ये होतात, त्यामध्ये हे नस्य उत्तम पद्धतीने परिणाम करून गादीला ताकद द्यायचं कार्य त्या मणक्याच्या गादीला करत असतं. ते नस्य उपचार त्यांना केला, त्याचप्रमाणे पंचकर्मातलं बस्ती उपचार केला आणि विविध शेक, आता पोटली शेक त्यांना केला. ही पोटली आहे, या पोटलीचा शेक त्याच्यामध्ये आपल्या रुग्णामध्ये केला आणि ह्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्यांचा त्रास जवळपास जो त्यांना खूप त्रास जो होता तो एक 8 दिवसामध्ये एक 90% त्रास क्लिअर झाला आणि पुढे मग पुढच्या उपचारामध्ये तो औषध उपचारामध्ये तो पूर्णपणे पेशंट बरा झाला. आणि विशेष मध्ये त्यांचं मेडिक्लेम देखील होतं, त्याचा देखील त्यांना बेनिफिट त्याच्यामध्ये झाला. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की ह्या पद्धतीचे जरी आजार, ह्या स्टेजला जरी मणक्याचे आजार जर गेलेला असेल, म्हणजे आयदर मानेचा असेल किंवा कमरेचा जर असेल, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार नक्कीच चांगल्या पद्धतीने परिणाम देतात आणि रुग्ण त्यातनं पूर्णपणे बरा होऊ शकतो. निश्चितच जसं मानेचं तुम्ही म्हणालात तसंच कमरेच्या मणक्यामध्ये सुद्धा मणक्यामधली नस दबते, तर अशा वेळेला त्याची लक्षणं काय असतात आणि उपाय जे ऑपरेशनने टाळू शकतो आपण? कमरेच्या मणक्यात ज्यावेळेस नस दबते ना, त्यावेळेस त्याला विशेषतः काय असतं की त्याला ओल्ड एज त्याच्यामध्ये प्रमुख कारण असतं.
आणि जास्त बैठक एका वेळेस जास्त एका ठिकाणी बसून राहणं. आपण बसून राहिलो की काय होतं की आपला पूर्ण शरीराचा भार आपल्या कमरेच्या मणक्यावर येत असतो. त्याच्या मणक्यातले अंतर कमी होऊन ते गादी दबते, फुगा येतो गादीला आणि मग विविध पुढे मणके विकार त्यातनं कमरेच्या मणक्यामध्ये दोष येऊन सुरू होतात. तर ह्यावेळेस प्राथमिक लक्षण याच्यामध्ये सुरुवातीला अशी असतात की कंबर अगोदर दुखायला लागते. कंबर दुखणार, कमरेपासून नंतर मग त्या कमरेमधून एक सियाटिक नर्व नावाची एक मज्जातंतू बाहेर निघतो. तो कमरेपासून विशेषतः 4था 5वा जो मणका आपला असतो तिथून तो माकडहाडापासून बसण्याची जागा, मांडी, पोटरी आणि आपल्या टाचेपर्यंत जात असतो तो. आणि ज्यावेळेस ह्या मणक्यातलं अंतर कमी होतं त्यावेळेस त्या सियाटिक नर्ववर त्या मज्जातंतूवर दाब येऊन त्यातनं आपल्याला मग कमरेपासून तर पायापर्यंत वेदना, त्याचं एक प्रमुख लक्षण सियाटिकामध्ये असतं किंवा कमरेच्या मणक्यात जर दोष आला त्याच्यामध्ये हे लक्षण प्रामुख्याने बघायला मिळतं. ही प्राथमिक अवस्था असते. याच्याकडे जर रुग्णाने जर दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये पुढे मग त्याला पायाला मुंगे येणं, पायांमध्ये बधीरपणा येणं, पायाच्या बोटांमध्ये बधीरपणा येणं, त्याला पायाला, बोटांना किंवा पोटरीपर्यंत स्पर्श केलेला न कळणं, चटका बसलेला न कळणं, चिमटा घेतलेला न कळणं, असे विविध त्याच्या पुढच्या स्टेजेस त्याच्यामध्ये यायला लागतात. आणि मग काही रुग्णांमध्ये कसं होतं की चालता चालता पाय त्यांचा एकदम लपकतो, पायाची ताकद कमी झाल्यासारखी त्यांना वाटते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये लक्षणं आपल्या रुग्णांमध्ये बघायला मिळतात. याच्यामध्येच एक स्पायनल कॅनल स्टेनोसिस नावाचा पण एक प्रकार याच्यामध्ये होतो, ज्याच्यामध्ये जनरली ऑपरेशन सांगितलं जातं. किंवा आता जो आपण सियाटिका बघितलं त्याच्यामध्ये नस जर दबलेली असेल जास्त त्याच्यामध्ये ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. कॉडाईकोनिया नावाचा एक प्रकार असतो याच्यामध्ये मणक्या विकारामध्ये. त्याच्यामध्ये घोड्याचं आपलं शेपूट जसं असतं तर आपल्या मणक्याची शेवटच्या याच्यापर्यंत रचना आपली जेव्हा असते, म्हणजे कमरेच्या मणक्यापर्यंत ती रचना आपली तिथं याच्या मज्जारज्जूमध्ये असते. आणि मग ज्यावेळेस तिथलं जो आपला मज्जारज्जू असतो तो जर थोडा कडक व्हायला लागला त्याच्यामध्ये काय होतं की मग आतल्या मज्जातंतूवर दाब येऊन त्यातनं कमरेमध्ये प्रचंड वेदना, जरा चाललं की पाय लगेच भरून येणं आणि झोपलं, आराम केलं की बरं वाटणं, असे त्याच्यामध्ये प्रमुख आपल्याला लक्षण त्यात बघायला मिळतं. हा स्पायनल कॅनल स्टेनोसिस किंवा कॉडाईकोनिया नावाचा आजार असतो. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण जे आता याच्यामध्ये कसं आहे की आता हा एक बस्ती नावाचा एक कटी बस्ती, मन्या बस्ती असे विविध उपचार आपण याच्यामध्ये करत असतो. तर हा ऍक्च्युली मन्या बस्तीचा आहे. असंच एक कटी बस्तीचं म्हणजे कमरेभोवती असंच एक फायबरची तबकडी ठेवून त्याच्यामध्ये औषधी तेल भरून ठेवलं जातं. आणि त्याच्यामुळे होतं असं की जो मणक्यातली जी काही गादी असते गादीला त्यातनं पोषण मिळून त्यातनं गादीची ताकद वाढते. आणि मग गादीची ताकद वाढली की त्यातनं त्या गादीला हे होतं, म्हणजे त्याला तिथले जे काही मेन त्रास आहेत ते त्रास त्यातनं कमी यायला त्यातनं आपल्याला मदत होत असते. त्याच पद्धतीनं हा जो आपण पोटली शेक आपण जो अगोदर बघितला, हा पोटली शेकाचा देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात. हा पोटली शेक करणं, कटिबस्ती करणं, पंचकर्मातलं बस्ती नावाची क्रिया करणं आणि पोटातनं विविध औषध घेणं, अशा पद्धतीने आपण जर उपचार याच्यामध्ये जर केले तर कमरेच्या मणक्यात आलेले विविध दोष आपण आतापर्यंत बघितले याचं एक पूर्णपणे निश्चितच बरे होऊ शकतात. आणि ह्यामध्ये आयुर्वेदामध्ये त्रिफलादी महास्नेय, मज्जास्नेय असे विविध प्रकारचे औषधाने सिद्ध केलेले तेलतुपं सांगितलेली, त्याचा वापर अभ्यंतर बाह्य म्हणजे पोटामध्ये पण आणि शेवटच्या जागेतनं बस्तीतून बस्तीवाटे पण याचा जर आपण वापर जर केला तर ते आपल्या मणक्याच्या गादीला लवकर त्यातनं ताकद मिळते. त्या गादीची ताकद वाढली की तिथली जी काही डिफॉर्मिटी आहे ती क्लिअर होऊन त्यातनं पेशंट पूर्णपणे व्यवस्थित सही सलामत बाहेर पडू शकतो आणि त्याचं ऑपरेशन देखील आपण त्यातनं टाळू शकतो. आता माझ्याकडं नाशिक चौपेडीला एक पेशंट आलेली, स्त्री रुग्ण होती. त्यांना सेम कमरेच्या मणक्यामध्ये खूप त्यांना वेदना व्हायच्या आणि त्या मणक्यातलं अंतर कमी झाल्यामुळं जसं पायाला मुंगे येणं किंवा पायामध्ये बधीरपणा येणं अशा प्रकारचे सगळे त्यांना त्रास होते. पचनाचे पण देखील जरा त्रास होते. आणि होतं असं की बऱ्याच रुग्णांमध्ये पचनाचे देखील त्रास असतात. त्याने पचनाच्या त्रासामुळे देखील त्यांना विविध मणके विकार सदृश लक्षणं दिसायला लागतात. तर मग ते देखील त्यांना त्रास होते. त्या आणि पायामध्ये जर बोटांमध्ये बधीरपणा वगैरे त्यांना यायला लागलेला होता. आणि मग त्यांना आपण काय केलं, औषध उपचार सुरू केले. त्यासोबत पंचकर्मातली ह्या क्रिया जसं की बस्ती असेल, कटी बस्ती, पोटली स्वेद, पिंड स्वेद हे उपचार सुरू करून पोटातनं आयुर्वेदिक औषध आपली त्यांना सुरू केली. आणि या सगळ्या प्रोसेसमधून त्यांच्यामध्ये जो काही त्यांना त्रास होता सर्व तो एक 80% त्रास त्यांचा एक 8 दिवसामध्ये पूर्णपणे क्लिअर होऊन एक 20% त्रास थोडासा राहिला तो. मग पुढे पण तो पुढच्या औषध उपचारामध्ये तो देखील त्यांचा पूर्णपणे क्लिअर झाला. आणि त्यांना देखील मेडिक्लेमचा त्यांचा होतं, त्यांना देखील त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने झाला. तर हे जे काही सर्व त्रास असतील म्हणजे इतर कमरेचे त्रास असतील, त्यात ऑपरेशन वगैरे सांगितलेलं असेल, या स्टेजेसमध्ये जर आपण ह्या पद्धतीने उपचार जर केले आयुर्वेदिक योग्य ते उपचार तर नक्कीच पेशंट यातनं पूर्णपणे बाहेर पडू शकतो. फक्त अगदी मणक्यातलं अंतर एकदमच कमी झालेलं आहे, गादी पूर्ण दबलेली आहे आणि मग पुढे पायाचा वगैरे आकार कमी व्हायला लागलेला असेल, अशा स्टेजमध्ये ऑपरेशन करणं योग्य आहे. त्यावेळेस नक्की त्याने ऑपरेशन करून घ्यावं. निश्चितच खूप सोप्या आणि साध्या शब्दामध्ये तुम्ही समजावून सांगितलं. बऱ्याच वेळा असं होतं की मणका फ्रॅक्चर होतो, म्हणजे वयोमानानुसार हाडं ठिसूळ झाली म्हणून सुद्धा होतो, पण काही वेळेला ऍक्सिडेंटमुळे सुद्धा मणका फ्रॅक्चर होतो. यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का? आता या फ्रॅक्चरमध्ये कसं आहे मॅडम की 2-3 प्रकार त्याच्यामध्ये होतात. प्रामुख्याने एक हेअरलाईन फ्रॅक्चर असतो मणक्यामध्ये,